लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे 2 एकरात विस्तारलेले भव्य वस्त्रदालन, असंख्य व्हरायटी, भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन. नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन. नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन. नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग, नामवंत साड्यांवर सेल, आहेरासाठी शेकडो व्हरायटी. तर मग वाट कसली बघताय? चला खरेदीला. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अतिवृष्टीग्रस्त भागात प्रशासनाला काम करू द्या. नेत्यांचा हस्तक्षेप अडथळा ठरतो. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण. जिल्ह्याचे प्रश्न मला माहीत आहेत. दानवे कधीतरी नांदेडला येतात. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये नेत्यांनी हस्तक्षेप केला तर अडथळा निर्माण होतो. त्यामुळे अधिकाऱ्यांना थोडा वेळ दिला पाहिजे, असं प्रत्युत्तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिलं आहे. मुखेड तालुक्यातील हसनाळासह 4 ते 5 गावात ढगफुटी झाल्याने मोठी आपत्ती आली होती. या गावांना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भेट देत सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. यावर माजी मुख्यमंत्री तथा अशोक चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. आज पालकमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीसंदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला.